श्री स्वामी समर्थ मित्रांनो. स्वाभिमान राखून ठेवल्यानंतर एकनिष्ठपणाने राहिल्यानंतर आहे ना, आपल्याला तो एकनिष्ठपणा स्वाभिमान किती मोठं नेतं करतोय ना, ते आज माझ्यावर स्वतः उदाहरण आहे मित्रांनो. 2012ला मी माझ्या मित्राकडे ₹200 मागितले होते, कारण माझे वडील ड्रायव्हर होते दुसऱ्याच्या घरावर. ₹7,000 पगार होता. त्या टायमाला अर्जंट ITIला होतो. अर्जंट पैशाची गरज लागली होती. ₹200 पण खूप मोठे होते त्या टायमाला. तर ₹200 मागितले. तर तेव्हा त्या मित्रांनी मला एक वाक्य बोललं का ₹200 द्यायची पण अवकाश तुझ्या बापाकडे नाही का, त्या टायमाला. पण त्याला मी प्रत्युत्तर नाही दिला. मी माझं फ्रेंडशिप कायमस्वरूपी ठेवली. पण त्याला असं दाखवून नाही दिलं का तू जे बोललं आहे ते माझ्या मनामध्ये फिट झालंय. खूप वाईट वाटलं होतं त्या टायमाला. त्याचे वडील सरकारी नोकरीला होते, त्यामुळे त्याला पैसे द्यायचे. पण त्या टायमात शिक्षण घेत असताना तो शिकत गेला आणि मी ITI नंतर डायरेक्ट गॅरेजच्या कामामध्ये आलो. गॅरेजवरून मी माझ्या पप्पांच्या लाईनमध्ये उतरलो गाडीमध्ये. 1 गाडी, 2 गाडी, 3 गाडी, 4 वेळा. आज 2026 मध्ये माझ्या स्वतःच्या 4 गाड्या झाल्या. आणि आज तोच पोऱ्या जो गव्हर्नमेंट सर्व्हिसचा बाप होता, ₹200 मी त्याकडे मागवतो. आज तोच पोऱ्या गोडाऊनला, काल मी गाडी भरायला गेलो, त्या गोडाऊनला गाडी भरायला, माझी गाडी भरायला ₹500 ते ₹700 रोजाने काम करतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो. आज तुमच्याकडे कोण जर हातपसरत असेल ना, खरोखर त्याला योग्य गरज असेल ना, तर त्याला द्या. कारण कोणाची परिस्थिती कुठून कुठपर्यंत जाईल आणि तो ज्याचा स्वाभिमान त्याला कुठपर्यंत नेईल ते काहीच सांगू शकत नाही. वेली प्रत्येकाची बदलते. आज तुमची आहे, उद्या माझी आहे, प्रत्येकाची येणार आहे. पण वेल आपली असल्यानंतर समोरच्याला तुच्छ कधीच देखू नका मित्रांनो. आज त्या मला भेटला ना, त्या टायमाला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. प्रमोद, आज तुला बोललो नसतो तर आज आपली फ्रेंडशिप एकदम क्लोज राहिली असती. तू बोलतोस पण मला वरच्यावर बोलतोस. आज मला एवढं बरं झालं, एवढं बरं वाटलं का त्या टायमाला जो बोललेला शब्द मी जर डोक्यात फिट नसता केला तर आज माझ्या स्वतःच्या 4-4 गाड्या नसत्या आल्या ना. आज माझी ही 10 लाखाची 101 कार जी मी बसलोय, जी 18-19 लाखाची आहे, ती मी घेऊन नसतो शकलो मित्रांनो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का मेहनत करा आणि कोणावर अवलंबून राहू नका. त्या टायमाला मी डोक्यामध्ये फिट केलं का आज ₹200 झाले आपली इज्जत करतं ना, एक ना एक दिवस आपल्याला असा दिवस आणू का आपल्याला पाहिजे ती वस्तू आपण चुटकीत विकत घेऊ. आज सर्व काही माझ्याकडे, गाड्या घोड्या, फ्लॅट बीट, घर बीट, सर्व काही. का? एक स्वाभिमान ठेवला म्हणून. आपली इज्जत कोणापुढे कमी नाही करून दिली. आज एवढा मोठा झालो, पण एक नातेवाईकांकडे मी रुपयाने मागितला, एक मित्राकडे रुपयाने मागितला, प्लस ते माझ्याकडे मागत येतात पण मी त्याकडे मागितलं नाही. सांगायचा प्रत्येक भावंडांना हात जोडून सांगतो मित्रांनो, कमवा, कोणाची इज्जत काढू नका. आणि कमवत असताना आपला स्वाभिमान एवढा ताठ ठेवा, आपला स्वाभिमान एवढा मजबूत ठेवा ना, एक दिवस नक्कीच आपल्याला तो पण श्रीमंताचे जे स्वप्न बघितलेत ना, ते स्वप्न शिखरापर्यंत पोहोचवेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.